नमस्कार, VGL कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत रसमलाई। अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी करण्यात येणारी ही रसमलाई। प्रथम आपण दूध तापवून ते फाडून घ्यायचं आहे। हे दूध अर्धा लिटर आहे, गाईचं दूध आहे आणि हे तापून आता तयार झालेलं आहे। आता याच्याकरता आपण दूध फाडून घ्यायचं असेल तर एक अर्ध लिंबू आणि अर्ध्याचा पाव हिस्सा असं लिंबू पिळून त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि गॅस बंद करून आता हे लिंबाचं पाणी आपण दुधामध्ये मिक्स करतो आहोत। सगळ्यात प्रथम अर्धा चमचा आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे। हळूहळू ते फाडायचं आहे दूध, एकदम लगेचच ते फाटत नाही। ढवळत ढवळत हे बघा थोडं थोडं सुरू झालेली आहे ती प्रोसेस। परत थोडं पाणी घालून परत त्याच्यामध्ये मिक्स करतो। अशा पद्धतीने हे बघा हे दूध आता जवळजवळ पूर्ण फाटत आलेलं आहे आणि दूध आणि पाणी हे वेगळं वेगळं झालेलं आहे। त्याचा जो भाग आहे दुधाचा तो फाडून तयार झालेला आहे आणि हे पिवळसर पाणी असं दिसायला लागलं आहे, हिरवं पिवळसर असं। आता हे आपण एका स्वच्छ फडक्यामध्ये गाळून घेणार आहोत ह्यातलं पाणी। हे पहा, हे पाणी अशा पद्धतीने गाळून आणि थोडंसं दाबून असं पिळून घ्यायचं आहे, कारण ते गरम आहे त्यामुळे असं चिमट्याने मी असं दाबून घेते आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा आपला छैना, त्याला छैना म्हटलं जातं ह्या दूध फाडलेल्या भागाला। तर हा परत पाण्याने धुवून घ्यायचा, कारण आपण त्याला लिंबू घालून फाडलेलं आहे दूध, तर त्याचा आंबटपणा पूर्ण पाण्याने धुवून घ्यायचं आहे परत। हे बघा अशा पद्धतीने त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। आणि ते 2 तास थंड करून मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता आपण ज्या दुधामध्ये आपल्याला रसमलाई बनवायची आहे ते फुल क्रीम दूध घ्यायचं आहे, म्हणजे म्हशीचं दूध, आणि ते उकळायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये साधारण 7 ते 8 चमचे आपण साखर घालतो। हे दूध साधारण 8 ते 10 मिनटं उकळून झाल्यानंतर बारीक गॅसवर ठेवायचं आहे आटवत। थोडंसं त्याच्यात केशरही घालायचं आहे। हे दूध आपण बघू शकतो की हे कमी कमी होऊन झालेलं आहे। आता पुढची पद्धत अशी आहे की आपल्याला कढईमध्ये एका पाणी गरम करायला ठेवायचं आहे, उकळायला ठेवायचं आहे। हे जवळजवळ 1 लिटर पर्यंत पाणी आपण कढईत घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये साखर आपण घालतो आहोत। ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि जे 2 तास आपण जो पनीर किंवा छैना फ्रीजमध्ये ठेवला होता तो आता थोडा परातीमध्ये मळून घ्यायचा आहे। हा एवढाच अर्ध्या लिटरचा छैना आपला तयार झाला आहे आणि तो आता छानपैकी मळून घ्यायचा आहे आणि त्याला हाताचा असा वापर करून त्याला असा घासून पूर्ण मळून घ्यायचा आहे। हे बघा, या ठिकाणी असा हाताने दाबून त्याला मऊ करायचं आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीने तो पूर्ण छान मऊसूत होईपर्यंत त्याला 5-1 मिनटं
असा मळून घ्यायचा आहे. थोडासा 1 चमचा किंवा थोडासा कमी, 1 चमच्याचा थोडा कमी असा मैदा त्याच्यात आपण घातलाय आणि पुन्हा तो मळून घेतो आहोत. हा बघा, असा अतिशय सॉफ्ट आणि मऊ असा छैना आपला तयार झाला आहे. आणि अतिशय छोट्या अशा गोळ्याचं आपण हे रसमलाईचे चकत्या बनवणार आहोत. हे बघा, अतिशय छोटा गोळा आणि तर थोडा दाबून असा हातावर, मधल्या भागावर, हाताच्या मध्यभागावर थोडासा दाबून घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल एवढ्या छोट्या रसगुल्ल्या किंवा रसमलाई कशी काय होणार, पण आपण बघूया आता की ही एवढी छोट्या आकाराची रसमलाई आता पुढे जाऊन कशी होणार ती. ह्या आपण बाकीच्या पण सगळ्या हे तयार केलेल्या आहेत. आता इकडे बघूया की आपलं पाणी साखर विरघळून आता उकळतं आहे पूर्ण. आपण बघू शकता की हे उकळतं पाणी आहे आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये हे जे गोळे आपण करून ठेवले आहेत ते सोडायचे आहेत. उकळत्या पाण्यातच सोडायचे आहेत. आणि सुमारे 15 मिनिटं हे उकळत्या पाण्यातच उकळवायचे आहेत. थोड्याशा 2 केशरच्या काड्या सुद्धा त्याच्यामध्ये आपण सोडलेल्या आहेत की जेणेकरून आपल्या या छैनाच्या गोळ्यांना छान ऑफ व्हाईट केशरयुक्त असा कलर येईल. तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये ते केशर तुम्हाला दिसेल. आणि हे सुमारे 15 मिनिटं असंच मोठ्या गॅसवर उकळत ठेवायचं आहे. बघू शकता जे आपण छोटे गोळे केले होते छैनाचे ते आता फुगून किती मोठे झालेले आहेत. बघू शकता हे 15 मिनिटांनी आपण बघतो आहोत की हे एकदम उकळून छानपैकी मोठे आणि स्पॉन्जी असे झालेले आहेत. आता हे गोळे असेच गरम पाण्यामध्ये काही वेळ 10 मिनिटं ठेवून द्यायचे. त्यांना थोडंसं उकळीचा जो गरमपणा आहे तो थोडासा कमी होईल आणि ते थोडेसे थंड होतील. आता हे थंड झाल्यानंतर 10 मिनिटांनी आपण थोडंसं ह्यातलं जे पाणी आहे ते हाताच्या मध्यभागावर थोडंसंच प्रेस करून घ्यायचं आहे. नाहीतर मग दुधामध्ये जेव्हा आपण हा रसमलाई जी आपण सोडतो तर ते पानसट लागू नये म्हणून त्यातलं पाणी जाण्याकरता थोडेसे हातावर दाबून हे गोळे घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने असे हे सगळे गोळे थोडेसे दाबून हातावर घ्यायचे आहेत. हे गरमच आहेत गोळे, पण आपल्याला बेरेबल हातावर दाबून घेण्या इतपत गार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे छैनाचे जे गोळे आहेत ते एका भांड्यामध्ये दाबून व्यवस्थित घेतलेले आहेत. ही सुमधूर आणि
केशर आणि पिस्ता मिश्रित रसमलाई आपली तयार झालेली आहे. अतिशय सॉफ्ट, घरी बनवलेली, कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलाही वेगळा बाहेरचा पदार्थ न घालता घरातल्या घरात बनवलेली अशी ही रसमलाई तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचा चॅनल सबस्क्राईब केला आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला आल्यानंतर ताबडतोब कळतील, त्याची माहिती मिळेल. धन्यवाद.